आता दुसरे राक्षस आलेले आहेत मैदानात, ज्यांचं नाव आहे इन्शुरन्स लिंक्ड इन्व्हेस्टमेंट्स. आपल्याकडे ना गंमत आहे, लोकांना ना एका दगडात एक पक्षी मारायला आवडतच नाही. जर दगड मी उचलत असेल तर किमान 2-3 पक्षी तरी मारले गेले पाहिजेत, असा विचार करणारी जी मंडळी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे इन्शुरन्स लिंक्ड इन्व्हेस्टमेंट वगैरे गोष्टी चालू राहणार. ट्रेडिंग वगैरे करणं हे अजूनच जास्त रिस्की आहे, बिकॉज शेअर ट्रेडिंगच्या इन्फॉर्मेशन, टिप्स, ते पाय चार्ट, ग्राफ, बीफ हे जी सगळी मंडळी बनवतात, याला मी थोडक्यात म्हणतो इंटलेक्च्युअल इल्युजन. अति सर्वत्र वर्जते. ज्याची गोष्ट जिथे वापरण्यासाठी आहे तिथे ती वापरली गेली तर ती विवेकी जाणीवेनी घडून आलेली गोष्ट ठरेल. त्याचा विवेक हरवला तर लक्ष्मी नाही अलक्ष्मी प्रसन्न होते. म्युच्युअल फंडाचे वेगवेगळे फायदे काय, तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे लिक्विडिटी, कधी पैसे काढता येण्याची सोय. अनेक जण मग म्हणतात आम्हाला सेफ्टी पाहिजे, गॅरंटीड रिटर्न्स पाहिजे. मग गॅरंटीड रिटर्न देणारे आपल्याकडे एक दुसरी राक्षसांची टीम आहे. पहिली मारीच राक्षसांची राऊंड येऊन गेली, आता दुसरे राक्षस आलेले आहेत मैदानात, ज्यांचं नाव आहे इन्शुरन्स लिंक्ड इन्व्हेस्टमेंट्स. आपल्याकडे ना गंमत आहे, लोकांना ना एका दगडात एक पक्षी मारायला आवडतच नाही. जर दगड मी उचलत असेल तर किमान 2-3 पक्षी तरी मारले गेले पाहिजेत, असा विचार करणारी जी मंडळी जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे इन्शुरन्स लिंक्ड इन्व्हेस्टमेंट वगैरे गोष्टी चालू राहणार. का बरं? कारण लोकांना आपण किती हुशार आहोत याचं फिलिंग घ्यायचं असतं, म्हणून इन्शुरन्स लिंक प्लॅन जे असतात ते डिझाईनच ॲक्च्युअल्स वगैरेंना घेऊन, म्हणजे मॅथमॅटिक्सचे एकदम मास्टर माइंड्स त्यांना घेऊन डिझाईन केलेले असतात. त्यामुळे तुमच्या समोर एक भुलवणारं चित्र निर्माण केलं असतं की यामध्ये तुम्हाला बघा 5 वर्ष भरत राहा, दरवर्षी इतके पैसे भरायचे, मग 5 वर्षानंतर पुढच्या काळामध्ये काही वर्ष पैसे भरायचे नाहीत, मग तुम्हाला इतकं गॅरंटीड रिटर्न दर वर्षाला मिळत राहील. अशा प्रकारची भूलरचना त्यामध्ये दिली जाते. पण यामध्ये कॅल्क्युलेटर ही भूलरचना आहे ना, ही जर उतरवायची असेल तर मी एकच गमतीदार मुद्दा सांगतो, तो लक्षात ठेवा. तुम्हाला आयुष्यात कोणी इन्शुरन्स लिंक्ड योजना गळी उतरवणार नाही. महागाईचा दर, पोस्ट महागाई, पोस्ट इन्फ्लेशन आपल्याला किती टक्के मिळत आहेत, तर तुम्ही बघा इन्शुरन्स लिंक्ड योजनांमधल्या कुठल्याही योजना 5-5.5% जास्त रिटर्न देऊ शकत नाहीत. जर महागाईचा दर 7% असेल तर तो त्यांनी फक्त वर्ष मोठी करून आकडा मोठा केलेला असतो. 20 वर्ष आठवा, तुम्ही ज्या वेळेला 1000 पहिला पगार होता त्याला कोणतरी LIC एजंट पण भेटला असणार. हो, त्यावेळेला त्यांनी पण सांगितलं असेल, बघा शृंगारपुरे साहेब, रिटायरमेंट नंतर 2 लाख रुपये मिळतील. ज्या वेळेला 1000 पगार होता माझा त्याला 2 लाख किंवा 4 लाख रुपये म्हणजे केवढी मोठी रक्कम वाटत होती. साहेब रिटायर झालात, ते LICच्या पॉलिसी पण बऱ्याच रिटायर झाल्या असतील ना आता. एक आहे का, पण काही मॅच्युअर झाल्या. मग मॅच्युरिटी नंतर पैसे घेताना कसं वाटतंय? त्यावेळेलाच मी याला म्हटलं, अरे पण नंतर 80,000ची किंमत काय असणार, पण त्याचं जाऊन काय वर्षात त्याची किंमत काय काय नाही राहणार त्याची किंमत. त्यात आपल्याला पेपरवर दिसतंय एवढं बोलते की 2036 साठी म्हणजे 32 साली. सो 32 साली मॅच्युअर होणार. किती रुपयाची आहे बरं? 80 म्हणून 1 लाख ते 2 लाख जास्त. तरी त्या वेळेला काय किती जास्त असून तरी किती आहे? 5 लाख, 5-1 लाखाची 2032 साली ना. आपण सगळ्यांनी पार्टी घ्यायला जायचं ना सरांकडे, 5 लाख मिळणार आहेत. वडापाव मिळेल. अगदी वडापाव नाही हो, जरा फॉरेनचा वडापाव, म्हणजे जवळच्या मॅगडी बिगडी मध्ये तरी पार्टी द्याल. सो लक्षात घ्या, इन्शुरन्स लिंक योजनांमधली हा न दिसणारा मुद्दा म्हणजे इन्शुरन्स
आणि इन्व्हेस्टमेंट या ज्याला दोन्ही गोष्टी मिक्स करून थाळी सिस्टीममध्ये दिली जाते त्यावेळेलाच गडबड सुरू होते. आला कार्टा रेस्टॉरंट आणि थाळी रेस्टॉरंट यामध्ये पण काय होतं, आपल्याला दाखवलं अरे मला 20 पदार्थ खाता येणार आहेत. अरे तू 20 पदार्थ खाऊ शकणार आहेस का, याचा विचार न करता आपण जे थाळी सिस्टीम मध्ये जातो, पण ते सगळे गोष्ट आपल्याला चाखायला तरी मिळतात, त्याचा तरी आनंद घेऊन समाधान घेऊन आपण बाहेर पडतो. पण इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स ज्याला आपण थाळी सिस्टीम मध्ये एकत्र घेतो आणि ते देखील रिटायरमेंटला घेतो, त्यावेळेला मला प्रश्न पडतो की त्यामधल्या इन्शुरन्सची गरज आज उरली आहे का. इन्शुरन्स ही गोष्ट कोणासाठी आहे की ज्यांचं ऑनगोईंग इन्कम चाललंय, त्यांनी EMIs वगैरे घेऊन ठेवलेत, मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न, बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत, आणि जर चुकून मीच नाही राहिलो तर या सगळ्यांचं काय होईल. या सगळ्यांना पैसे मिळायला पाहिजे, या सगळ्या मनोभूमिकेमधनं इन्शुरन्स ही घेतली गेलेली आहे. आपल्यातले बरेच जण तर सेकंड इनिंगच्या तयारीला आलेले आहेत. आपल्यातलं कोण आहे असं की ज्यांना आता नाही बाबा आम्ही पैसे नाही कमवले तर माझ्या मुलांचं काय होईल. ऑलरेडी आत्ता या क्षणालाच विचार करा, आपल्या रिअल इस्टेट प्रॉपर्टी ठेवलेल्या FD, म्युच्युअल फंडातल्या योजना, शेअर्सचा पोर्टफोलिओ, सगळ्याचा आकडा काढा. तुम्ही या क्षणाला देवाज्ञा झाली तरी त्या ज्या वारसदारांना ठेवून देणाऱ्या गोष्टी त्या पुरेशा नाही आहेत का. आणि जर तुमची वारसदार सुद्धा त्यांच्या पायावरती उभे आहेत, तुमच्यावरती कुठलं कर्ज चाललेलं नाहीये, मग इन्शुरन्सची गरज काय आहे. मग फक्त मला कोणीतरी इन्शुरन्स फ्री देतंय म्हणून मी भुलून जाऊन इन्शुरन्स घेत असेल तर आ गया ना फिर से राक्षस, भुलवणारा मायावी राक्षसांचे हे सगळे उद्योग आहेत. या मायावी राक्षसांच्या उद्योगांना बोलू नका. सुस्पष्टरित्या या सगळ्या गोष्टी पहा. हे न पाहता ज्यांच्या मनामध्ये फक्त मोह निर्माण होतो ते इन्शुरन्स पण आणि इन्व्हेस्टमेंट पण. आणि अनेक जण तर मला आजकाल सांगतात 65-70चे लोक, ते आम्ही टर्म कार्ड काढला. आता बोललात ना इन्शुरन्स लिंक इन्व्हेस्टमेंट वगैरे सगळं वाईट असतं. मी 85 वर्षापर्यंतचा टर्म प्लॅन घेतलाय, मी आता 65चा आहे, मला नाही वाटत मी 85 पर्यंत जाईन, मरताना तरी 1 कोटी देऊनच जाईन. मतलब कहां से आते हैं ये लोग. बघा आपल्या मेडिकल प्रोफेशनल्स आणि या सगळ्या काय ज्ञानाने आपल्याला इतक्यात लोक काय मरू देत नाही आहेत. आणि मग 85वा वाढदिवस आला तर टर्म इन्शुरन्सचे पैसे वाया गेले म्हणून दुःख साजरं करायचं की 85 वर्षापर्यंत मी जगलो आणि मी तंदुरुस्त आहे याचा आनंद साजरा करायचा. पण मी काहीतरी मरून का होईना कोणाला पैसे देऊन जाईन वगैरे अशा काहीतरी भूमिका घेऊन वय ओलांडून गेल्यानंतर टर्म प्लॅन घेणं हा देखील भाबडेपणाच म्हणायचा ना. सो त्यामुळे अशा प्रकारच्या टर्म प्लॅनच्या पण गोष्टी विकत घेण्याची वेळ कोणती आहे तर ती तरुणपणातली आहे. 30-35 अगदी डोक्यावरनं पाणी म्हणून 40च्या आतमध्ये घेतला गेला इन्शुरन्स प्लॅन्स तर काहीतरी उपयोगाची गोष्ट आहे टर्म प्लॅन. 40 नंतर इन्शुरन्सचा आय देखील तुमच्या कोणाच्याही कामाचा नाही. हे जर आपण नीट समजून नाही घेतलं तर या राक्षसी व्यवस्थेमध्ये एक्सपेन्स रेशो किती आहे माहिती आहे का. बघा इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट्स हा मुद्दा असा आहे की हा टर्म प्लॅन मेडिक्लेम या सगळ्या गोष्टींमध्ये अत्यंत उपयुक्त आहे. पण कोणासाठी 40च्या आतमधल्या लोकांसाठी हे उपयुक्त आहे. पण रिटायरमेंट नंतर आपण जर हे घेत असो आणि ह्यातला एक्सपेन्स रेशो IRDAच्या नियमाप्रमाणे म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्युच्युअल फंडाच्या योजना सेबी मध्ये रजिस्टर्ड असतात. इन्शुरन्स त्यात समाविष्ट झाला की ती योजनेवरती सेबीचं नियंत्रण राहत नाही, IRDAचं सुरू होतं आणि
IRDAच्या नियमांप्रमाणे एक्सपेन्स रेशो 45% नेता येतो. वेगवेगळ्या हेडर्स खाली याला 2%, याला 3%, याला 1.5%, याला 4%, असं करत करत ती लिस्ट 45% जाते. ज्या क्षणी तुम्ही इन्शुरन्स लिंक्ड योजनांमध्ये, इन्व्हेस्टमेंटच्या योजनांमध्ये देखील इन्शुरन्स कंपोनंट घेतला फ्री वी समजून, की त्या क्षणाला तुमचे 45% वेगवेगळ्या कमिशन्स आणि एक्सपेन्सेससाठी कट करून घेण्याची तुम्ही अनुमती दिलेली असते. आता तुमच्या या सेकंड इनिंगमधले 10 लाखापैकी काय म्हणता येईल 45% म्हणजे जवळजवळ 4.5 लाख रुपये देऊन टाकणं जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर भला मी अडवणारा कोण. सो जे बँकेचे अधिकारी मंडळी, ज्या बँकेच्या त्या काका काका करणाऱ्या गोड गोड मुली, ह्या जे सगळे जे आहेत हे का गोड बोलत असतात, त्या गोड बोलण्याची जी किंमत आहे ना ती किती मोठी असू शकते ह्याचा अर्थ समजून घ्या. कोणी आजच्या काळात कोणाशी उगाचच खोटं गोड बोलून काहीतरी, हे जे गोड बोलणं असतं त्याच्या मागे काहीतरी समाविष्ट असणारच आहे. मग काय समाविष्ट आहे तर हे समाविष्ट आहे. आणि ह्या बँकेतल्या अधिकारी मंडळींना मोठ्या प्रमाणात इन्शुरन्स लिंक योजना विकण्यासाठी टार्गेट्स आहेत. कारण का त्याचा 45% एक्सपेन्स रेशो आहे म्हटल्यावर त्यांना मिळणारी, बँकेला मिळणारी कमिशन्सच मोठी आहेत. सो त्याच्यातनं मोठा असं इन्सेंटिव्हचा वाटा त्यांना दिला की लोक फौज बनतात आणि हे इन्शुरन्स लिंक योजनांचे शिकारी सगळीकडे संचारलेले आहेत. गोईंग अहेड टू शेअर बाजार गुंतवणुका. शेअर बाजारातल्या गुंतवणुकांबद्दल अनेकांना खूप क्युरिओसिटी असते, आवडत असतात, भरपूर वाटत असतं की शेअर ट्रेडिंग करून मला पैसे मिळतील. पण लक्षात घ्या मित्रांनो, शेअर ट्रेडिंग हे देखील आपणच आपल्यासाठी क्रिएट केलेली ॲडिशनल नोकरी आहे. जर 9:15 वाजता बोल्टवरती बसून मला जर ॲक्टिव्हली हे करायचं असेल तर अगेन इट इज माय ॲक्टिव्ह इन्कम, इट इज नॉट माय पॅसिव्ह इन्कम. सो त्यामुळे शेअर ट्रेडिंग कॅन नॉट बी अ पॅसिव्ह इन्कम. आता शेअर ट्रेडिंग वगैरे करणं हे अजूनच जास्त रिस्की आहे, बिकॉज शेअर ट्रेडिंगच्या इन्फॉर्मेशन, टिप्स, ते पाय चार्ट, ग्राफ, बीफ, हे जी सगळी मंडळी बनवतात याला मी थोडक्यात म्हणतो इंटलेक्च्युअल इल्युजन, बौद्धिक भ्रम यातनं निर्माण होतो. या बौद्धिक भ्रमातनं आपण काहीतरी खूप जास्त काथ्याकूट बुद्धीचा केलाय अशी फक्त भावना आपल्या मनात निर्माण होते आणि त्यातनं हे खरेदी विक्रीचे खेळ मांडत असतात. ह्यातनं त्यांचा वेळ घालवतात आणि होतं काय, वेळ तर जातोच आणि ज्या क्षणाला लॉस होतो माणसाची भूमिका काय असते की मला लॉस जिकडनं गेलाय ना तिकडनं बाहेर काढीन, लाथ मारीन, तिथे पाणी काढीन, मी म्हणजे कसा कर्तृत्ववान, मी म्हणजे कसा ग्रेट, अशी जी भूमिका आहे ती भूमिका जपण्यासाठी माणूस त्या शेअर ट्रेडिंगच्या दलदलीतनं ते पैसे ज्याला बाहेर काढायचे ठरवतो त्याला मित्रांनो त्या दलदलीत तो अजून 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 रुतत जातो. मी बघितलेले इतक्या डेंजरस केसेस आहेत, सांगितल्या तरी मला गहिवरून येतं, आठवलं तरी त्रास होतो, अशा काही केसेस आहेत. त्यातले एक केस मला अगदी न राहून रिटायरमेंटच्या प्रोग्राममध्ये सांगावीशी वाटते. त्या एक ABC आमच्या क्लायंट आहेत, त्या महापालिकेतनं रिटायर्ड झाल्या. महापालिकेतनं निवृत्तीने जे पैसे मिळाले होते ते त्यांनी शेअर ट्रेडिंगचे क्लासेस केले. आता त्या 75च्या आहेत, त्यांच्या खात्यामध्ये किती रुपये असतील, 3,000 रुपये आहेत. ना सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये पैसे आहेत, ना काय ना काय ना कशात. त्या म्हणतात आज मी फक्त टिकून ती महापालिकेची सॅलरी मिळते ना समीर, त्यामुळे माझ्याकडे माझं घर चालतं. जर पेन्शन नावाची गोष्ट नसती तर माझे शेअर ट्रेडिंगमध्ये सगळे पैसे गेले असते. सगळे पैसे ऑलरेडी गेलेच आहेत. जर पेन्शन मिळते तेवढीच गोष्ट आहे, त्यांचं लग्न बिग्न झालेलं नाही आहे, त्यामुळे त्यांना मुलं, त्यांच्यावर जबाबदारी नाही आहे. पण त्या म्हणतात आता 75 नंतर ना मी राहते माझ्या बहिणीकडे. सो त्या बहिणीला जी मुलगी आहे तर ती माझं सगळं करते. मला मनापासून इच्छा आहे की काहीतरी आपण सोडून जाऊ तर तिला वाटेल ना की मावशीने माझ्यासाठी काहीतरी सोडलं. मला तिला सांगता येत नाही की माझ्याकडे काहीच नाही आहे पैसे. सो समीर एक काम कर की जे माझी जी पेन्शन येते ना
त्या पेन्शनमधनं SIP करून दे. त्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की मी ज्याला जाईन त्यावेळेला त्या भाचीचं नाव जे आहे तिथे लिहिलेलं तिला कळेल की बाबा रे आपल्यासाठी काहीतरी मावशीनी सोडलेलं आहे. या भूमिकेतनं तिला आम्ही SIP करून दिली आहे. इतक्या लेवलवरती शेअर ट्रेडिंगचं मायाजाळ इतक्या प्रमाणात पसरलेलं आहे. आणि इकडे पैसे टाकून जे ब्रोकर्स, काय होतं, ब्रोकिंग फर्म्स तुम्हाला विरोध करणार नाहीत या गोष्टीला, कारण का तर जितक्या वेळा ट्रान्झॅक्शन करणार त्याला अर्धा टक्का त्यांना. सो त्यामुळे ते सतत ट्रान्झॅक्शन करायला लावणार. पण त्याच्यातनं कधी फायदा होईल कधी नुकसान होईल, पण प्रत्येक ट्रान्झॅक्शनला त्यांना फायदाच आहे. म्हणजे जुगारी कसे, जुगारी कधी जिंकतील कधी हरतील, पण जुगार खेळवणारा, मटक्याचा अड्डा चालवणारा माणूस हा नेहमी फायद्यातच असतो. सो म्हणून आज सोशल मीडियावरती जर सगळ्यात मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टाईज जर तुम्ही बघितल्यात तर वेगवेगळ्या ट्रेडिंग अकॅडम्यांच्या चालतात. हे आजच्या काळामधले जुगारी व्यवस्थाच आहे. लक्षात घ्या, त्याला फक्त इंटेलेक्च्युअल इल्युजन्स क्रिएट केली आहेत त्या भोवती. आपल्याला वाटतंय काथ्याकूट, पण तुम्ही पुन्हा अजून त्या 2 लाख वर्षातल्या काळात जे 1,90,000 वर्ष माणूस जंगलात राहिला, अजूनही तुम्ही शिकारी जगातच आहात. हे जे सगळे ट्रेडर्सना भेटतो ना मी, तर ते दिसतातच शिकारी. त्यांचा सगळा ॲटिट्यूडच असा शिकारी आलेला असतो. असा करीन मग मी, असा 2,000चा फायदा मिळवेन, मग असा 3,000चा फायदा मिळवेन, आणि त्या ह्याच्यामध्ये 3 लाखाचं नुकसान झालं, पुढे 2 लाखाचं नुकसान झालं. सेबीच्या आकडेवारीप्रमाणे जे फ्युचर्स अँड ऑप्शन्स आणि ह्याच्यामध्ये करतायत काम, त्यामधल्या 90% लोकांना लॉसेस होत आहेत. पण ही मंडळी म्हणतात आम्ही ना त्या 10%तले आहोत. कारण का तर ज्या दिवशी त्यांना फायदा होतो त्या दिवशी त्यांना वाटतं की मी त्या 10%तला आहे. पण हे फायदा होण्याचे वर्षभरात दिवस किती येतात आणि नुकसान होण्याचे वर्षभरात दिवस किती येतात याचा एकत्रित आकडा जर पाहिला गेला तर लक्षात येतं 90% लोक लॉसेस करतायत. आणि मोस्ट ऑफ लोक या 90%मध्ये येत असतात. फक्त त्यांना मान्य करण्यातनं पराभूतता जाणवते. त्यामुळे जे रावणाची चूक झाली, गर्व, इगो जर सोडला, काही गोष्टी माझ्या चुकीच्या घडल्या हे मान्य केलं, ह्यातनं बाहेर पडलो, तर ह्यातनं बऱ्याच गोष्टींचं समाधानकारक उत्तर काढून बाहेर पडता येतं. माझं हे चूक झालंच नाहीये, मी माझे पैसे ह्यातनंच काढीन असा विचार करून ट्रेडिंग करायला लागले लोक. त्या दलदलीत आत्महत्या पर्यंत, फासापर्यंत जाण्याचा प्रवास हा या शेअर ट्रेडिंगच्या फंद्यात अनेकांचा होतोय. सो तुम्ही तर जाऊ नकाच, तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या मुलांना यामध्ये जाऊ देऊ नका. आज माझं असं इतकं माझ्यावरती वाईट वेळ आली आहे की मला कॉलेजेसमध्ये जाऊन ॲडिक्शन शेअर ट्रेडिंग प्रोग्राम्स चालवावे लागतात. पण ज्या मनोभूमिकेतनं पालकांनी कॉलेजमध्ये पाठवलंय, एज्युकेशन लोन काढलंय, आणि त्या काढून सुद्धा ती मुलं त्यांना मिळालेल्या पॉकेट मनीतनं शेअर ट्रेडिंग कर, बिटकॉईनमध्ये पैसे लाव. मी त्यांना कानोकपाळी ओरडून सांगतोय, मित्रांनो तुम्हाला हा काळ विद्यार्जनाचा आहे. या काळात तुम्ही पैसे कमवण्याच्या मागे लागू नका. तुमच्या आईवडिलांनी पैसे खर्च केलेत, तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात इंजिनिअरिंग करताय, मेडिकल करताय, अमुक तमुक काय जे करत असाल त्यातलं ज्ञानार्जन करा. शेअर ट्रेडिंग आणि ह्याच्यामध्ये तुमच्या आयुष्याची दिशा भरकटली जाईल. हे करू नका. म्हणून आम्हाला शेअर ट्रेडिंगचे ॲडिक्शन प्रोग्राम सुरू करावे लागलेत. तर हे असे ॲडिक्शन प्रोग्राम कॉलेजेसमध्ये चाललेत, हे असे ॲडिक्शनचे प्रोग्राम IT एम्प्लॉईजचे चाललेत, हे असे ॲडिक्शन प्रोग्राम अत्यंत मोठ्या डॉक्टर्सच्या ग्रुपसाठी करायला लागते, ज्यांच्यासाठी MD आहेत. 10 दिवस 15 दिवस आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. अशा मोठ्या ज्यांना युधिष्ठिर म्हणता येईल असे पुरुषश्रेष्ठ डॉक्टर्स ना शेअर ट्रेडिंग ॲडिक्शन प्रोग्राम आम्हाला चालवावा लागलाय. कारण की आता हे डॉक्टर मंडळी आलाय समोर पेशंट, पण लक्ष ट्रेडिंगचा बोल्ट लक्षात घ्या.
जास्तीत जास्त बुद्धिवंतांनाच ही गोष्ट खुणावते, त्यांच्या बुद्धीला चालना दिली जाते आणि त्यातनंच मायाजाळ निर्माण केला जातो. युधिष्ठिर पुरुष श्रेष्ठ होता, पण त्या पुरुष श्रेष्ठ युधिष्ठिराचं गणलं एकाच गोष्टीवरती, द्यूताचा खेळ. आणि त्या द्यूताच्या खेळाच्या नादात काय काय गमवावं लागलं आणि काय पुढे झालं हेच तर महाभारत आहे. हे महाभारत मित्रांनो आपल्या आयुष्यात घडवून आणायचं नसेल तर या शेअर ट्रेडिंगच्या द्यूतापासून जितके लांब राहाल तितकं विवेकी आयुष्य वाट्याला येईल. सो शेअर ट्रेडिंग पासून लांब राहावं. आता शेअर ट्रेडिंगशी लांब राहावं, मग लॉंग टर्ममध्ये काही चांगल्या कंपन्या घेऊन गुंतवणुका करणं हे चुकीचं आहे का? तर नक्कीच नाही मित्रांनो. जर आपल्याला गुंतवणुका करण्यासाठी शेअर्समध्ये लॉंग टर्म काही पैसे गुंतवायचे असतील तर काही हरकत नाही. त्या प्रमाणात ज्या प्रमाणात ती कंपनी मोठी होईल त्या प्रमाणात 5 वर्ष 8 वर्ष 10 वर्ष जर आपली त्यात थांबायची मानसिक तयारी असेल तर शेअर बाजारासारखी वाढ आपल्याला कोणीही देऊ शकत नाही. कारण जर ती कंपनी आज 5,000 कोटीची असताना माझे त्याच्यात 5 लाख आहेत, जर हीच कंपनी 5,000 कोटीची 50,000 कोटीची झाली तर माझ्याच 5 लाखाचे सुद्धा 10 पट पैसे वाढून 50 लाख होतात. सो अशा मोठ्या प्रमाणात वाढ देणारी ही इक्विटी मार्केटची व्यवस्था आहे. पण आपल्याकडे काय होतं माहिती आहे का मित्रांनो, आपण ना आयोडेक्स सुद्धा मिळालं तर ते कुठल्या तरी दुखणाऱ्या मसलला लावण्यासाठी आहे, पण ते पावाला लावून खाऊन त्याची नशा करण्यासाठी वापर होतो. व्हाईटनर हे चुकलेली गोष्ट खोडण्यासाठी आहे, पण ते व्हाईटनरची नशा करण्यासाठी वापर होतो. आपल्याकडे यूजपेक्षा आपण त्याचा मिसयूजकडे जास्त जातो. तसंच डेरिव्हेटिव्ह मार्केट हे हेजिंग टेक्निक्स आहेत, जे 10-10, 20-20 हजार कोटीचे पोर्टफोलिओज असतात त्यांच्या बाबत स्ट्रॅटेजिक पोझिशन्स घेण्यासाठी म्हणून डेरिव्हेटिव्ह मार्केट आहे. पण त्याचा हे लोक जे इंजिनिअरिंग करताना पावाला आयोडेक्स लावून नशा करतात तीच मंडळी पुढे कमवायला लागल्यावरती शेअर ट्रेडिंगचे कोर्सेस करून ही नशा करतात. सो चुकीचा यूज बघा, अति सर्वत्र वर्जते. ज्याची गोष्ट जिथे वापरण्यासाठी आहे तिथे ती वापरली गेली तर ती विवेकी जाणीवेनी घडून आलेली गोष्ट ठरेल. त्याचा विवेक हरवला तर लक्ष्मी नाही अलक्ष्मी प्रसन्न होते. सो आता शेअर बाजारातल्या गुंतवणुकांबद्दल विचार करत असताना आणखीन एक महत्वाची भूमिका अशी आहे की लक्ष्मीवरती सरस्वतीचं नियंत्रण असेल तरच ही लक्ष्मी आपल्यासाठी लाभदायक ठरू शकते. मग ह्या कंपन्या निवडायच्या कोणी आणि कोणत्या, तर ह्यासाठी देखील शास्त्र आहे, यासाठी अभ्यास आहे. ह्याचा अभ्यास जर आपण स्वतः करत असू, त्यासाठी स्वतः अभ्यास करून वेळ देणार असू तर काही हरकत नाही. आपण दर 3 महिन्यांनी येणाऱ्या क्वार्टरली रिझल्ट असतो कंपन्यांचा, त्याचा अभ्यास करावा. दरवर्षी ॲन्युअल रिपोर्ट येतो त्याचा अभ्यास करावा. दरवर्षी बजेट सादर होतं, त्या बजेटमध्ये हे कुठल्या सेक्टरमध्ये येतंय, या सेक्टरला काय टॅक्सेशन पॉलिसी आहे, येत्या काळात काय जागतिक आणि भारतीय या दोन्ही पर्स्पेक्टिव्हमध्ये या क्षेत्राची मागणी वाढेल कमी होईल, यांचे कॉम्पिटिटर्स कोण आहेत, या सगळ्या दृष्टिकोनातनं त्या कंपन्यांचा जर अभ्यास आपण करत राहिलो तर डायरेक्ट शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुका आपल्याला लाभदायक ठरू शकतात. पण हा सगळा जर ॲक्टिव्ह वेळ देऊन काम करायचं असेल तर याला मी पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणू शकीन का? पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंटची व्याख्या काय आपली? माझा ॲक्टिव्ह मेंटल एनर्जी किंवा ॲक्टिव्ह वेळ ही कुठली न देता जर मला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट्स तयार होत असतील तर ती माझ्यासाठी पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट आहे. जर माझा असाच अभ्यास मी त्याच्यामध्ये पूर्ण भूमिका घेऊन स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, मग ही कंपनी विकू दुसरी कंपनी घेऊया, स्टीलमध्ये टाटा स्टील चांगली का JSW, का JSW स्टीलला अजून तिसरा पर्याय कोणाचा आहे, तो कोणाला पोर्ट जवळ आहे, कोणाची लॉजिस्टिक कॉस्ट कमी होतीये, कोणाला बिझनेस ॲडव्हान्टेज आहे, असा सगळा विचार करून कुठल्या कंपन्या निवडायच्या?
असा सगळा अभ्यास करत असेल तर त्याचं टॅक्सेशन सुद्धा किती मेजर लेवलवरती गेम प्ले करतं. म्हणजे मी दरवेळेला म्हणतो, मी MBAच्या मुलांना ज्या वेळेला वगैरे शिकवतो तर सांगतो तुम्हाला स्टील बिझनेस खूप अट्रॅक्टिव्ह वाटतोय, कधीपर्यंत? जोपर्यंत अँटी डम्पिंग टॅक्स त्याच्यावरती आहे तोपर्यंत. शृंगारपुरे साहेब बरोबर की नाही? जर अँटी डम्पिंग टॅक्स जर काढला गेला सरकारतर्फे तर चीन ज्या रेटला स्टील विकतं ना भारतात आणून, त्या रेटला टाटा स्टील, JSW स्टील मॅन्युफॅक्चर पण नाही करू शकत. सो हे टाटा स्टील, JSW स्टील सारखे मोठे मोठे स्टीलचे कारखाने आहेत, हे टिकून राहावे म्हणून त्यावरती देशातनं येणाऱ्या स्टीलवरती आपण अनेक टक्क्याची लेवी लावून, टॅक्स लावून भारतामध्ये परदेशातलं स्टील महाग करतो आणि मग तुम्हाला JSW स्टील, टाटा स्टीलची प्रोडक्ट रिझनेबल रेटवरती त्या दिसतात. मग मी म्हणतो माझा देश महान, मी घेणार टाटाचं स्टील. पण जर सांगितलं टाटाचं स्टील 100 रुपयाचं आणि चीनचं सेम क्वालिटीचं स्टील 80 रुपयाचं, तर घर बांधायला 20% जास्त खर्च आला तरी चालेल, मी टाटाचं स्टील घेणार. असे किती भारतीय आहेत, देशभक्त भारतीय, 20% स्टील एक्स्ट्रा प्राइसला देऊन घ्यायला. सो त्यामुळे कुठलं सरकार काय अँटी डम्पिंग पॉलिसी बाबत काय करते ह्या सगळ्यात पर्यंतचा जर अभ्यास मी करत असीन तर मी एखादी स्टील कंपनी मध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवली तर ती प्रॉफिटेबल होऊ शकते. पण त्या लक्ष्मीवरती ती सरस्वती माझ्याकडे नाही तर ती लक्ष्मी माझ्यासाठी अलक्ष्मी पण ठरू शकते. सो म्हणूनच म्युच्युअल फंडांचा गवगवा इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू झाला. का बरं? कारण ही कुठल्या कंपन्या निवडायच्या, कधीपर्यंत ठेवायच्या, कधी विकायच्या यासाठी ज्यांच्याकडे सरस्वती प्रसन्न आहे असे फंड मॅनेजर्स आणि रिसर्च अॅनालिस्टची टीम ही मिळून या कंपन्या विकत घेते. म्हणजे या कंपन्यांच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही करायची याचा निर्णय आपण नाही घेत, फंड मॅनेजर्स घेतात. आता फंड मॅनेजर्स कोण होतात बरं? तर जी लोक किमान रिसर्च अॅनालिस्ट किंवा MBA फायनान्स होऊन 15 वर्ष रिसर्च अॅनालिस्ट म्हणून काम केलंय अशा लोकांनाच सेबीच्या नियमाअंतर्गत फंड मॅनेजर या पदावरती जाता येतं. आता हा फंड मॅनेजर पदावरचा माणूस एकटा काम करील का? त्याच्या हाताशी ज्यांची 15 वर्ष नाही झाली असे रिसर्च अॅनालिस्ट, MBA फायनान्स अशी बरीच मंडळी त्यांच्याकडे हाताशी काम करत असते. आता ते मिळून जर 35-40 कंपन्यांच्या पोर्टफोलिओवरती नजर ठेवत असतील तर त्यातल्या एक एक माणसाकडे एक एक कंपनीवरती नजर ठेवायला वेळ आहे. ज्याचं सकाळी 9 ते संध्याकाळी 6 कामच एक आहे. की जर त्याला दिले टाटा स्टील तर टाटा स्टीलच्या CEOनी आज कोणाशी मीटिंग केली, स्टील सेक्टरमध्ये काय घडामोडी घडल्या, किती प्रमाणात स्टीलचं मॅन्युफॅक्चरिंग वाढणार, कमी होणार, त्याच्या ESG नॉर्म्स बद्दल काय चाललंय, त्याच्या टॅक्सेशन बद्दल काय चाललंय, कोणाला कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज जास्त आहे, कमोडिटी मार्केटमध्ये जगात आणि भारतात स्टीलची प्राइस काय होणार हेच ट्रॅक करत बसेल ना तो. सो त्यावेळेला ती इन्व्हेस्टमेंट स्टेबल होऊ शकते. आणि ही सगळी व्यवस्था म्युच्युअल फंडाची चालावी म्हणून त्याच्यामध्ये एक्सपेन्स रेशो दिलाय. आणि सेबीच्या नियमाअंतर्गत असलेल्या एक्सपेन्स रेशोमध्ये म्युच्युअल फंडाचे हायएस्ट टू हायएस्ट एक्सपेन्स रेशो पण ॲव्हरेज 2 ते 2.5% आहेत. IRDA सारखे 45% नाही आहेत. सो 2-2.5% एक्सपेन्स रेशो जाईल. पण या पूर्ण लक्ष्मीवरती सरस्वतीचं नियंत्रण मिळेल. सो या व्यवस्थेमध्ये 3 फायदे मिळतात. एक म्हणजे डायरेक्टली कुठल्या कंपन्या घ्यायच्या, कधी विकायच्या हे ठरवण्यासाठी रिसर्च अॅनालिस्ट, फंड मॅनेजमेंट टीम काम करते, म्युच्युअल फंडाची सगळी व्यवस्था काम करते. ही झाली एक व्यवस्था. आता ते फंड मॅनेजर आणि रिसर्च अॅनालिस्ट लोकांना माहिती नाही ना की तुमच्या मुलीचं लग्न लगेच आलं. ती म्हणाली तर होती मी 30च्या आत लग्न नाही करणार बाबा, पण लग्न जमलं आणि 2 वर्षातच लग्न करायचं ठरवलंय. मग तिने लग्नासाठी ठेवलेले पैसे मला 6-7 महिन्यात लागणार आहेत बाबा, हे तुम्ही त्या फंड मॅनेजरला सांगणार का? हे तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला सांगू शकता.
कारण का आता आर्थिक आयुष्य सतत बदलणार आहे. हे बदलणाऱ्या आर्थिक आयुष्याची माझ्या भूमिका काय बदलते, त्याप्रमाणे हे पैसे यासाठी ठेवलेले पण याला लागतायत बाबा, काय करायचं बाबा आता, याबाबत आपण चर्चा फायनान्शियल ॲडवायझर बरोबर करू शकतो. आता फायनान्शियल ॲडवायझर म्हणून कोणी काम करायचं त्यासाठी देखील सेबीचे नियम आहेत. आणि ह्या म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थेला सुद्धा पारदर्शकरित्या कसं चालवायचं यासाठी सेबीचे नियम आहेत. सो या दोन्ही व्यवस्थांवरती नियंत्रण ठेवायचं काम कोण करतं? सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबी. सो अशा प्रकारे वेल रेग्युलेटेड व्यवस्थेमधनं आपल्या गुंतवणुकांवरती नियमन आपल्याला मिळतं. सो 3 systems, 1 म्युच्युअल फंड सिस्टीम, 2 फायनान्शियल ॲडवायझरी सिस्टीम अँड 3 सेबी. या 3 लेवलच्या प्रोटेक्शन्सनी ज्या वेळेला आपल्या इन्व्हेस्टमेंट्स होतात त्यावेळेला त्या स्टेबल इन्व्हेस्टमेंट्स ठरतात. आणि भारतीय अर्थव्यवस्थेतली ताकदच ही आहे की बघा, भारत या क्षणाला 3-3.5 ट्रिलियन वरती आहे, चीन या क्षणाला 16 आणि अमेरिका 22. म्हणजे जे आपले GDPचे आकडे सांगतात की आपण 5 ट्रिलियन वगैरे होणार, मग ते 5 ट्रिलियनचा अर्थ काय आहे? तर लक्षात घ्या, 3 ट्रिलियन ह्या तिघांमध्ये समजा 2 ट्रिलियन, समजा 3ची 5 होणार भारत ना. सो 3ची 5 होणार भारत. जर 2 ट्रिलियन चीन वाढला तर 16चे 18 ट्रिलियन झाले, 22चे 24 झाले. पण ज्याला 22चे 24 होतात त्यावेळेला ही वाढ 10% कमी आहे. पण जेव्हा 16चं 18 होतं त्याला ही वाढ 16.5% ठरते. पण भारत जो 3 ट्रिलियनचा 5 ट्रिलियन होत असेल तर ही 2 ट्रिलियनची वाढ 66% ठरते. सो म्हणून पूर्ण जागतिक गुंतवणूकदारांचं सगळ्यांचं लक्ष आज भारताकडे आहे. कारण का तर भारत जर विकसित देश होणार असेल तर 16, 22 अशा आकड्यांकडे सुद्धा 15, 20, 25 वर्षात आपण काय लक्ष ठेवलंय, 2047 सालीपर्यंत भारत विकसित अर्थव्यवस्था होणार असेल तर आपला आकडा देखील असा डबल डिजिट मधल्या ट्रिलियन्स मध्ये पोचला असेल. तर आज अर्थव्यवस्था 3-3.5 ट्रिलियन मध्ये असताना या व्यवस्थेमध्ये जर मी माझे जे पैसे ठेवलेत त्या पटीत ते मोठे होतात ना. कारण का तर म्युच्युअल फंडाच्या शेअर बाजार संलग्न इन्व्हेस्टमेंट्स ह्या डायरेक्टली तुमच्या इकॉनॉमीशी लिंक्ड आहेत. सो या इकॉनॉमीचं किती मल्टिप्लिकेशन होणार त्या प्रमाणात तुमच्या वेल्थचं मल्टिप्लिकेशन होतं. सो म्युच्युअल फंडाचे वेगवेगळे फायदे काय, तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे लिक्विडिटी, कधी पैसे काढता येण्याची सोय. मला चिंता राहत नाही की कधी पैसे काढायचे, मला गिराईक शोधायचं नाही आहे. डायरेक्ट शेअर बाजारामध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट केली आहे, कुठल्या तरी कुठल्या कंपन्यांमध्ये गेले तर ते कंपन्यांचे शेअर्स विकले जाणं देखील गरजेचं आहे. इथे मला लिक्विडिटी हा इश्यू बऱ्यापैकी कमी झालेला असतो. कारण का तर मी ज्या वेळेला सेल करतो त्यावेळेला म्युच्युअल फंडच ते युनिट्स विकत घेत असतो आणि ते पैसे मला रिलीज करत असतात. FD किंवा ह्या सगळ्यापेक्षाही रिटर्न्स जास्त मिळतात. सो दॅट इन्फ्लेशनला बीट करणारे रिटर्न्स 7-7.5% इन्फ्लेशन असेल तर लॉंग टर्म 13-14-15% रिटर्न्स जर मिळत असतील तर इन्फ्लेशनपेक्षा ऑलमोस्ट दुप्पट वेगाने माझ्या पैशांचा प्रवास मला वाढवता येतो. सो म्हणून रिटर्न्स जास्त. हे वाढलेले जे रिटर्न्स आहेत ह्याला देखील कंपाऊंडिंग रिटर्न आहे, म्हणजे चक्रवाढ वेग. म्हणजे 1 लाखाचे 1,13,000 झालेत, पुढच्या वर्षी पुन्हा जर 13% रिटर्न मिळाल्या तर पुन्हा त्या 1 लाखावरती 13% कॅल्क्युलेट होत नाहीयेत, 1,13,000 वरती 13% कॅल्क्युलेट होतात. दॅट इज कंपाऊंडिंग रिटर्न. या कंपाऊंडिंग रिटर्नमुळे होतं काय, तर खूप वेगाने पैसे वाढतात. म्हणजे 15% जर स्पीड आपण पकडला कॅल्क्युलेशनसाठी तर 5 वर्षात पैसे दुप्पट होतात. म्हणजे 1 लाखाचे 5 वर्षामध्ये झाले किती, 2 लाख बस. पण पुढच्या 5 वर्षात कंपाऊंडिंगमुळे 1 लाखाचे 2 लाख होत नाहीत, आता 2 लाख जमलेत,
2 लाखाचे पुढच्या 5 वर्षामध्ये 4 लाख होतात. सो 10 वर्षात बघायला गेलो तर एकाच लाखाचे 4 लाख झालेले असतात. यू आर गेटिंग माय पॉइंट. सो चौपट वाढ 10 वर्षात. 15 वर्षात हीच गोष्ट बघायला गेलो तर 4 लाखाचे 8 लाख आणि 20 वर्षानंतर बघायला गेलो तर 8 लाखाचे 16 लाख. सो 1 लाखाचे 20 वर्षात 16 लाख होतात कंपाऊंडिंगनी 15% स्पीडनी. आता लोक म्हणतात 15% आणले कुठून? तर गंमत अशी, नॉमिनल ग्रोथ ऑफ GDP जो भारताचा विकासाचा वेग आहे, GDPचा वेग आहे, हा इन्फ्लेशनला मायनस करून 6.5 6.8 आहे. ह्याच्यामध्ये जर इन्फ्लेशन पकडलं तर म्हटलं जातं नॉमिनल ग्रोथ आणि रिअल ग्रोथ म्हणजे इन्फ्लेशनला मायनस करून. सो सगळीकडे जी 6.5 6.8 ही दिली जाते ही रिअल ग्रोथ आहे. नॉमिनल ग्रोथ ही 11 ते 12% तरी आहे. सो या 12% विथ बेटर मॅनेजमेंट सिस्टीम 2-3% रिटर्न्स जरी जास्त मिळाले तरी 15% स्पीड अचिवेबल आहे विथ गुड मॅनेजमेंट सिस्टीम्स ऑन युअर वेल्थ. सो या 15% जर आपण लॉंग टर्म मधले पैसे वाढवले, असे पैसे नाही की जे मुलीच्या लग्नासाठी मला 2-3 वर्षात वापरायचे आहेत. हे कुठले पैसे आहेत? मला माझ्या, आता मी 55 आहे ना, मला माझ्या 65 नंतर वापरायचे किंवा मला 70व्या वर्षी नातवंडांना वगैरे असे पैसे वाटायचे आहेत. त्यासाठी म्हणून जे ठेवायचे पैसे आहेत ते या मार्गामध्ये ठेवले गेले तर त्याला बेटर कंपाऊंडिंग रिटर्न देता येईल. सगळ्यात लोएस्ट टॅक्स, काही वर्षापूर्वी तर टॅक्स नव्हताच, आता याच्यावरचा टॅक्स लोएस्ट लेवलवरचा का होईना आणलेला आहे. पण आत्ता जरी आणला तरी तो पार्शियल टॅक्स आहे. म्हणजे कॅपिटल गेन टॅक्स जो आहे 1 वर्षानंतर 12.5% आहे. इट इज नॉट ॲज पर युअर टॅक्स लॅब. आणि त्यामध्ये सुद्धा 1,25,000 झालेलं एक्झम्पशन पण दिलंय. आणि हे सुद्धा कधी काढावा लागतो? जो विकलं गेलं तर. विकत नाही आपण आणि जितकं विकतो तेवढ्यावरच टॅक्स बिल जनरेट होतं. सो त्यामुळे तोपर्यंत आपलं कंपाऊंडिंग रिटर्न्सनी पैसे वाढत राहतात. लॉकिंग पिरियडची फ्लेक्झिबिलिटी, जे ELSS टॅक्स सेवर प्लान्स होते त्यावरच 3 वर्षाचं लॉकिंग होतं. पण आता तर नवीन टॅक्स रिजिम आणि आत्ता तर सीताराम मैयानी जे काय घोषणा केल्यात त्याप्रमाणे मला वाटत नाही कोणी टॅक्स सेव्हिंगसाठी ELSS फंडामध्ये जाण्याची काही गरजच राहिली नाही आहे. सो त्यामुळे ते 3-3 वर्षाचं लॉकिंग घ्यावंच लागणार नाही. मग काय तर काही फंडांना जास्तीत जास्त 365 दिवसापर्यंत 1% पेनल्टी येऊ शकते. त्या पलीकडे कुठल्याही प्रकारची पेनल्टी लॉकिंग सिस्टीम या व्यवस्थेमध्ये आता आहे असं मानायचं कारण नाही. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे फ्लेक्झिबिलिटी ऑफ इन्व्हेस्टमेंट. मला दर महिना 5,000 करायचे तरी शक्य आहे. मला एक गठ्ठा 50 लाख इन्व्हेस्ट करायचे तरी शक्य आहे. मला माझे 50 लाखातले 10 लाख काढून घ्यायचे तरी शक्य आहे. मला दर महिना 5,000 नाही आता 50,000 करायचे. मला 50,000 झेपत नाहीत, मला आता 40,000च करायचे. एव्हरीथिंग इज पॉसिबल. दिस इज फ्लेक्झिबिलिटी ऑफ इन्व्हेस्टमेंट. दीज आर काय म्हणता येईल टेलर मेड सिस्टीम्स. रेडीमेड कपड्याचं दुकान नाही की ज्या ब्लेझरमध्ये तुम्हाला फिट व्हायचंय असं नाही. तुमच्या पोटाच्या साईज प्रमाणे, तुमच्या उंचीप्रमाणे इथे ब्लेझर शिवून मिळेल. सो दिस इज अबाउट म्युच्युअल फंड सिस्टीम.